नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये पाहू शकता बघा, गुड न्यूज आलेली आहे. सर्वात मोठी गुड न्यूज महिलांसाठी पाहू शकता. 3,000 प्लस 1,500 रुपये. बघा, 3,000 प्लस 1,500 रुपयांसंदर्भातची मोठी गुड न्यूज घेऊन आलो आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. बघा, सरकारकडून मोठा निर्णय झाला आहे. त्या निर्णयाची देखील आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत. सर्व महिलांसाठी महत्त्वाची सूचना आहे. त्यानंतर बघा, दुसरा टप्पा उद्या सुरू, तर त्याची देखील माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले त्या महिलांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. त्यासोबतच ज्या महिलांना अजून पैसे मिळाले नाही तर त्या महिलांसाठी देखील हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. संपूर्ण माहिती तुम्हाला कळणार आहे. सर्वात अगोदर सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करून टाका. चॅनल आपण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मिळत असते. तर सर्व महिलांनी लगेचच व्हिडिओला लाईक करून टाकायचे. तर बघा, लगेच आपण व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. संपूर्ण जी काही माहिती ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा, काय माहिती आहे. तर बघा, सर्व माता बहिणी पाहू शकता, आज ह्या ठिकाणी पैसे यायला सुरुवात झाली आहे. सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्व महिलांसाठी. पाहू शकता बघा, पैसे यायला सुरुवात झालेली आहे. तर बघा, सर्वात मोठी गुड न्यूज, तुम्हाला पैसे आज त्या ठिकाणी आलेले असतील. सकाळपासून ज्या महिलांना पैसे आलेले आहेत त्या महिलांनी कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवा. ज्या महिलांना अजून मिळाले नाही त्यांनी नाही लिहून पाठवायचे. बिनधास्तपणे पैसे पाठवले जात आहेत. जर तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर नाही लिहून पाठवा. तुम्हाला देखील त्या ठिकाणी पैसे मिळतील. कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी लिहून पाठवायचे. पैसे आले नसतील तर नाही लिहून पाठवा, आले असतील तर हो लिहून पाठवा. आता बघा, या ठिकाणी आपण महत्त्वाची माहिती पाहणार आहोत 3,000 प्लस 1,500 संदर्भाची. तर ती काय महत्त्वाची माहिती ती देखील आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. पाहू शकता बघा, लाडकी बहीण योजनेचे 4,500 रुपये नेमक्या कोणत्या खात्यात येणार. बघा, 3,000 प्लस 1,500 रुपये. 3,000 प्लस 1,500 रुपये किती होतात? 4,500 रुपये. आता 4,500 रुपये कोणाला मिळणार जर आपण पाहिलं तर बघा, आज या ठिकाणी महिलांना 3,000 रुपये येत आहे. आता बघा, भरपूर महिलांना प्रश्न आहे की 4,500 येणार होते, मग 3,000 रुपयेच कसे येत आहेत? 1,500 रुपये कुठे गेले? तर त्याची देखील माहिती आपण पाहणार आहोत. संपूर्ण माहिती बघा, अशा पद्धतीचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पहिल्या टप्प्यात महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट अशा 2 महिन्यांचे एकत्रित 3,000 रुपये जमा झाले होते. ठीक आहे. तर बघा, तुम्हाला देखील पैसे मिळाले असतील तर कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवा. मिळाले नसतील तर नाही लिहून पाठवायचे, बिनधास्तपणे. ठीक आहे. आता बघा, पुढची माहिती काय. त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात ज्या महिलांच्या खात्यात आधीच 3,000 रुपये जमा झाले आहेत त्यांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याच्या 1,500चा हप्ता जमा होणार आहे. बघा, ज्या महिलांच्या खात्यात 3,000 रुपये जमा झालेले असतील त्या महिलांना 1,500 रुपये मिळणार आहेत. ठीक आहे. सर्वांनी क्लिअर करून घ्या. त्यासाठीच 3,000 प्लस 1,500 लिहिलेले. ज्या महिलांना 3,000 मिळाले असतील त्यांना 1,500 मिळतील. ज्या महिलांना अजून एकही रुपया मिळालेला नाही त्या महिलांना आज 3,000 रुपये त्या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झाली आहे. आजसुद्धा जमा होतील, उद्या पण जमा होतील आणि परवा पण 3,000 रुपये महिलांना जमा होणार आहेत. किती महिलांना मिळणार आहे? तर 50 लाख महिलांना या ठिकाणी पैसे जे ते पाठवले जाणार आहेत. त्यानंतर बघा पुढे, तर ज्या महिलांना अर्ज ऑगस्टमध्ये मंजूर झाला आहे, ज्या महिलांचा अर्ज ऑगस्टमध्ये मंजूर झाला आहे त्यांच्या खात्यात नेमकी किती रुपये जमा होणार आहेत हे देखील आपण जाणून घेऊया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहत आहोत. संपूर्ण व्हिडिओ पाहत राहा, संपूर्ण माहिती कळेल. लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांचे अर्ज 31 जुलै आधी मंजूर झालेले आहेत त्या महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्टचे पैसे पहिल्या टप्प्यात जमा झालेत. बघा, 31 जुलै आधी ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्या महिलांच्या अकाउंटमध्ये. त्यानंतर बघा, त्यामुळे ह्या महिलांच्या खात्यात आता सप्टेंबर महिन्याची रक्कम म्हणजेच 1,500 रुपये जमा होणार आहेत. बघा, पहिले ज्या महिलांना 3,000 रुपये मिळालेले आहेत, आता ज्या महिलांना 3,000 रुपये मिळतील त्या महिलांना 1,500 रुपये मिळतील पुढे म्हणजेच कधी? तर सप्टेंबर महिन्यामध्ये. आता ज्या महिलांना अजूनही पैसे मिळालेले नाहीत त्या महिलांना किती मिळत आहेत? 3,000 रुपये मिळत आहेत. किती महिलांना मिळतील? 50 लाख महिलांना. त्याची देखील माहिती आपण पुढे पाहणार आहोत. संपूर्ण व्हिडिओ पाहत राहा, संपूर्ण माहिती तुम्हाला कळून जाईल. आता बघा, जर आपण ह्या ठिकाणी पुढे पाहिलं आणि ज्या महिलांचे अर्ज, बघा काय म्हटलेलं आहे ह्या ठिकाणी, आणि ज्या महिलांचे अर्ज 31 जुलैनंतर मंजूर झालेले आहेत. बघा, 31 जुलैनंतर तुमचे अर्ज मंजूर झाले आहेत त्यांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर. बघा, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर. आता बघा, बहुतेक महिलांना प्रश्न पडत असेल की जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे तीनही मिळून एकाच वेळी हप्ते मिळणार होते 4,500 रुपये. मग आता 3,000 रुपये कोणाला मिळतात? तर बघा, बहुतेक अशा महिला आहेत ज्या महिलांचे अर्ज जे आहेत ते ऐन जुलैच्या शेवटी आणि ऑगस्टच्या सुरुवातीला मंजूर झाले आहेत. त्यामुळे ह्या महिलांना ह्या ठिकाणी हे जे काही पैसे ते दिले जात आहेत 3,000 रुपये. राहिलेले जे काही पैसे असतील 1,500 रुपये ते महिलांना सप्टेंबरमध्ये मिळतील. सप्टेंबरमध्ये सर्वच एकूण ज्या काही महिला असतील त्या महिलांना 1,500 रुपये दिले जातील. ज्या महिलांना 3,000 रुपये अगोदर मिळाले असतील त्या महिलांना. ज्या महिलांना 3,000 रुपये मिळालेले नसतील त्या महिलांना, म्हणजे ज्या महिलांना एकही रुपया मिळाला नाही त्या महिलांना 4,500 रुपये मिळणार आहे. त्यासाठी सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचे तुम्हाला पैसे मिळालेत की नाही. जर मिळाले नसतील तर नाही लिहून पाठवा. पैसे मिळाले असतील तर किती मिळाले, 3,000 आहेत का ते देखील कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. म्हणजे संपूर्ण माहिती या ठिकाणी क्लिअर होऊन जाईल. त्यानंतर बघा,
अशा 3 महिन्यांचे पैसे म्हणजेच एकूण 4,500 रुपये जमा होतील. ज्या महिलांना एकही रुपया मिळाला नसेल त्या महिलांना. अशा बघा किती महिला आहेत 4,500 रुपये मिळणार आहे, किती महिला आहेत जर आपण या ठिकाणी पाहिलं तर एकाच वेळी 4,500 रुपये मिळणाऱ्या ज्या महिला आहेत त्या महिलांचा आकडा देखील लाखामध्ये आहे. आता ते ॲक्युरेट जो काही डेटा आहे तो तुम्हाला मी लवकरच त्या ठिकाणी माहिती देईल. त्यानंतर बघा त्यामुळे ज्या महिलांच्या खात्यात एकही पैसा जमा झाला नाही आहे आणि ऑगस्टमध्ये या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत, त्या महिलांच्या खात्यात योजनेचे 4,500 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. बघा ज्या महिलांच्या खात्यात एकही रुपया जमा झाला नाही त्या महिलांच्या खात्यामध्ये 4,500 रुपये जमा होतील. केव्हा जमा होतील? ते सप्टेंबरमध्ये जमा होतील. सप्टेंबरमध्ये कोणत्या तारखेला? बघा तारीख देखील तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगितली जात आहे. तारखेला कोणत्या तारखेला जमा होतील 4,500 रुपये? तर 17 तारखेला 17 सप्टेंबरला तुमच्या अकाउंटला 4,500 रुपये जमा होतील. ठीक आहे. आणि ज्या महिलांना 3,000 रुपये मिळाले असतील त्या महिलांना 1,500 रुपये कधी मिळतील? तर 17 सप्टेंबरला त्या महिलांना 1,500 रुपये मिळतील. सर्वच महिला बघा ज्या महिलांचे पैसे मिळाले त्या महिला देखील व्हिडिओ पाहत असतील त्यांच्यासाठी देखील महत्त्वाची माहिती होती. ज्या महिलांना पैसे मिळाले नाहीत त्यांच्यासाठी देखील महत्त्वाची माहिती होती. त्यानंतर बघा पुढची महत्त्वाची माहिती जर आपण या ठिकाणी पाहिलं, दुसऱ्या टप्प्यात 50 लाख महिलांना मिळणार लाभ. दुसरा टप्पा जो आहे तो त्या ठिकाणी वितरण सुरू झालेलं आहे आणि तो 31 ऑगस्टला त्या ठिकाणी कार्यक्रम देखील ठेवण्यात आलेला आहे. आता बघा दुसऱ्या टप्प्यातील जो काही निधी आहे तो वितरणाचा कार्यक्रम नागपूरमध्ये होणार आहे. या कार्यक्रमात ज्या महिलांनी 1 ऑगस्टपासून अर्ज केलेले आहेत त्याच महिलांना पैसे मिळणार आहेत. तसेच दुसऱ्या टप्प्यात 25 ते 50 लाख महिलांना पैसे मिळणार असल्याची माहिती अदिती तटकरे यांनी दिली आहे. बघा सुरुवातीला 25 ते 50 लाख महिलांनाच यावेळी पैसे जे आहेत ते दिले जाणार आहेत. राहिलेल्या ज्या काही उर्वरित महिला आहेत त्या महिलांनी अजूनही अर्ज भरले आहेत. आता बघा तुमचा अर्ज मंजूर झाला असेल तर तुम्हाला पैसे मिळतील. अर्ज मंजूर नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. आता तुमचा अर्ज मंजूर आहे का? कमेंट बॉक्समध्ये मंजूर लिहून पाठवा. पेंडिंग असेल तर पेंडिंग लिहून पाठवा आणि रिसबमिट आलं असेल तर रिसबमिट देखील लिहून पाठवायचे सर्वच महिलांनी. अर्जांच्या बघा काही अर्जांच्या चाचपणी अजूनही सुरू आहे. 31 जुलैनंतर अर्ज केलेल्या महिलांच्या अर्जांची जी काही जिल्हा स्तरावर पडताळणी ती अजूनही सुरू आहे. जिल्हा स्तरावर मान्यताप्राप्त अर्जांचा डेटा महिला व बालविकास विभागाकडे येताच बघा यादी जी आहे तुम्हाला मी सांगितलं होतं यादी आलेली आहे म्हणून ती यादी आली होती आणि ती यादी त्या ठिकाणी बँकेकडे पाठवली गेली होती. लगेचच तुम्हाला पैसे यायला सुरुवात झाली. अजून ज्या काही बाकीच्या याद्या आहेत त्या देखील त्या ठिकाणी येतील. त्या जशाच विभागाकडे येतील तशाच त्या बँकेकडे पाठवले जातील. बँकेकडे पाठवले गेल्यानंतर लगेचच तुम्हाला पैसे येतील. आता पुढचा हप्ता जो आहे तो सप्टेंबरमध्ये येणार आहे. 17 सप्टेंबर तारीख मी तुम्हाला सांगितलेली आहे. पुढे बघा सगळी प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती अदिती तटकरे यांनी एक्सवर म्हणजेच अगोदरचं ट्विटर आताचं एक्स या माध्यमावर दिली होती. त्यामुळे आता महिलांच्या अर्जांची पडताळणी युद्ध पातळीवर सुरू झाली आहे. या काळात महिलांना अर्ज मंजूर झाल्याचे मेसेज येणार आहेत. बघा तुम्हाला अर्ज मंजूर झाल्याचे मेसेज येतील किंवा मग रिजेक्ट झाल्याचे देखील मेसेज येतात. या मेसेजनंतर सप्टेंबर महिन्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. बघा तुम्हाला सांगितलेल्या अर्जांची तपासणी सुरू आहे. ज्या महिलांच्या अगोदर या ठिकाणी याद्या आल्या होत्या त्या महिलांना आता पैसे वाटप केले जातात. राहिलेल्या ज्या काही महिला आहेत त्या महिलांचे अर्ज या ठिकाणी मंजूर झाल्याचे त्यांना मेसेज येतील. त्यानंतर या मेसेजनंतर सप्टेंबर महिन्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील. बघा ज्या महिलांना एकही रुपया मिळाला नाही त्या महिलांना 4,500 रुपये मिळतील. ज्या महिलांना 3,000 रुपये मिळाले असतील त्या महिलांना 1,500 रुपये मिळतील सप्टेंबरमध्ये. ठीक आहे. तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती या ठिकाणी होती. त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर बघा तुमचा अर्ज मंजूर होतोय का याकडे देखील तुम्हाला लक्ष ठेवणे अत्यंत गरजेचं आहे. तुमचा अर्ज मंजूर होतोय का रिजेक्ट होतोय ते देखील तुम्ही लक्ष ठेवा तरच तुम्हाला पैसे मिळतील. अर्ज मंजूर असेल तर तुम्हाला पैसे त्या ठिकाणी मिळणार आहेत. पुढची माहिती बघा. तर बघा सरकारचा मोठा निर्णय काय पाहू शकता बघा नागपूरमध्ये कार्यक्रम होणार आहे. दुसरा जो पैसा वाटप होत आहे दुसरा जो काही हप्ता आहे तो वाटप होत आहे तर त्याचा कार्यक्रम नागपूरमध्ये आयोजित केला गेला आहे. 31 ऑगस्टला तो कार्यक्रम होणार आहे. सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे की महिलांना जे पैसे ते 31 ऑगस्टपासून म्हणजे 31 ऑगस्टपर्यंत त्या ठिकाणी मिळू शकतील. बघा ऑगस्टमध्ये दुसरा हप्ता तुम्हाला देण्याचा सरकारने निर्णय घेतलेला आहे. 29, 30 आणि 31 ऑगस्टपर्यंत सर्वच महिलांना पैसे मिळून जातील. राहिलेल्या ज्या काही महिला आहेत त्या महिलांना उद्या देखील त्या ठिकाणी पैसे मिळणार आहेत कारण दुसरा टप्पा जो आहे तो सुरू झाला आहे. उद्या तुम्हाला पैसे मिळतील. ज्या महिलांना पैसे मिळाले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवा. ज्यांना मिळाले नाही त्यांनी नाही लिहून पाठवायचे. सर्वच महिलांनी कमेंट्स करून लिहायचे. ठीक आहे. तर सर्वात महत्त्वाची माहिती पाहिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करा. चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट्स आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वात अगोदर तुम्हाला मिळत असते. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.